नाही, तो फक्त तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळालेला आहे, पण माझ्या अपेक्षेपेक्षा खरंच कमी मिळालेला आहे. मला पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम जनतेवर प्रचंड असा आत्मविश्वास आहे की या पाचोरा शहराने गेल्या 25 वर्षात असे अनेक आले, पण त्यांनी या सगळ्यांचा दबाव झुगारत, यांचे सगळ्यांचे आमिष झुगारत शिवसेना आणि शिवसेनेच्या परिवारावर प्रचंड असं प्रेम केलंय आणि त्याचं द्योतक आपल्याला आज पाहायला मिळतं. साहेब काय सांगाल? खरं तर आता या ठिकाणी विजयच नाही तर संपूर्ण बहुमत देखील मिळालेलं आहे आणि पुढचं विजन काय असणार आहे आता? पुढचं विजन फक्त विकास आहे. खरं म्हणजे मी याच्यासाठीच पाचोरा आणि भडगाव शहरातल्या जनतेचे मनापासून आभार मानले की आज जर का पाचोरा आणि भडगाव शहराचा विकास करायचा असेल, त्याला जर का विकासाचं पॅटर्न म्हणून आपल्याला महाराष्ट्रात दाखवायचं असेल, तर त्याच्यासाठी सत्तेशिवाय शहाणपण चालत नाही. इथं दोघं नगरपालिकांमध्ये आज नगराध्यक्ष आले, मी आमदार आहे आणि उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब या नगराचे महाराष्ट्रातले नगर विकास मंत्री आहेत. त्याच्यामुळे 100% विकास हा पाचोरा आणि भडगाव शहराचा होणार. त्याच्यामुळे माझी जनता ही 100% हुशार आहे आणि त्या जनतेने विकासाला मत दिलं, विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि त्याचं द्योतक आज या ठिकाणी दिसतंय. मी आपल्याला खात्री देतो की भडगाव शहर हे शहर की ग्रामीण हे ओळखलं जात नव्हतं. मी त्याला कुठेतरी शहराचं रूप देण्याचा प्रयत्न केला. आता 100% भडगाव शहर हे शहर म्हणून ओळखलं जाईल. पाचोरा शहरामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्या कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. एक विषय फक्त पाण्याचा बाकी आहे, त्याला मी वर्ष 2 वर्षामध्ये 24 तास पाणी मला कसं देता येईल हा प्रयत्न माझा असणार आहे आणि ज्या उर्वरित ज्या सर्वांगीण विकासाच्या गोष्टी आहेत त्या विकासाकडे माझं लक्ष असतं. आमदार मंगेश चव्हाण काय नाही, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांच्या देखील पत्नी त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. खरं म्हणजे ते माझे मित्रच आहेत. इलेक्शन मध्ये या सगळ्या गोष्टी चालू असतात. ते इथं आले, त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं आणि मी माझ्या पक्षाचं काम केलं. जनतेने मला स्वीकारलं. मी जनतेचं मनापासून अभिनंदन करतो. मंगेश दादांचं देखील त्या ठिकाणी त्या ताई भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या, त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन. आपल्याकडे जर बघायला गेलं तर आपण दोन ठिकाणी विजय मिळवलेला आहे, पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा रंगामध्ये पराभव झालेला आहे, पराभूत झालेले आहे. तुम्ही नेमकं आज सकाळपासून तुम्ही बघत आहात की मी माझ्या पाचोरा आणि भडगावच्या 2 नगरपालिका असल्यामुळे सकाळपासून मी इथून हललेलो नाही 10 वाजेपासून. त्याच्यामुळे नेमकं काय झालं मला माहित नाही. पण ठीक आहे, जय पराजय ह्या गोष्टी चालू असतात. कुठतरी चुका होतात, नंतर चुका दुरुस्त होतात. मला मताधिक्य कमी राहिलेलं नाही. आज तर इतिहास झाला की आज या पाचोरा आणि भडगाव शहरातल्या जनतेने मी स्वतः आजपर्यंत माझं स्वतःचं रेकॉर्ड ब्रेक करत आलो. मी पहिल्यांदा या जनतेने मला विधानसभेला 28,000चं मताधिक्य दिलं. मीच माझं रेकॉर्ड तोडलं आणि 40,000चं मताधिक्य मला दिलं. या शहराने मला विधानसभेला 10,000चं मताधिक्य दिलं. पण आज माझ्या पत्नीला मानावं लागेल, माझं रेकॉर्ड तिने ब्रेक केलं आणि पाचोरा शहरामध्ये मला 10,000चं मताधिक्य मिळालं होतं. तिने 12,000 मत घेऊन या ठिकाणी विजय प्राप्त केला. हा खरा म्हणजे एक इतिहास या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळे पाचोरा आणि भडगाव शहरातल्या तमाम जनतेचे मी मनापासून आभार मानत असतानाच माझा हा पाचोरा आणि भडगाव शहरातल्या जनतेला आजचा हा विजय त्यांना समर्पित करतो. आता खरं तर आपल्याला चारही बाजूने त्या ठिकाणी भाजपने घेरण्याचा प्रयत्न केला जातात, मात्र निराशजनक त्या ठिकाणी त्यांना यश मिळालेलं आहे. मला आत्मविश्वास होता. मला नेत्यांशी कोणाशीच काही घेणं देणं नाही. जर का माझ्या मतदारसंघातली जनता माझ्या पाठीशी इतकी खंबीरपणे कायमस्वरूपी उभी असेल तर कितीही नेते येऊन गेले तर त्यांना मी डगमगत नाही आणि त्याच पद्धतीचं दाखवून देण्याचं काम माझ्या जनतेने केलं. मला इतका मोठा प्रचंड प्रमाणात यश दिलं, परंतु दुर्दैवाने भडगाव शहरात 4 जागा गेल्या आणि पाचोरा शहरात माझ्या 6 जागा गेल्या. त्या 100% अनपेक्षित गेल्या. एक जागा तर 19 मतांनी गेली, एक काहीतरी 40-45 मतांनी गेली. जो काय पराभव झाला त्या पराभवाला डायरेक्ट नाकारलं जनतेने, असं अजिबात झालं नाही. कुठतरी निसटता पराभव माझ्या पाचोरा शहरात
आणि भडगाव शहरामध्ये झाला. माझ्या मते 100% जागा खालच्या पण आणि वरच्या पण ह्या निवडून आलेल्या आहेत असं मी समजतो. दुर्दैवाने ज्या काही पाचोरा शहरात 6 आणि भडगाव शहरात 4 जागा गेल्या, मी त्यांचं देखील माझ्या नगरसेवकांचं अभिनंदन करतो. परंतु दुर्दैवाने तो पराभव आपल्याला स्वीकारावा. खर तर आजचा हा विजय ऐतिहासिक विजय जनतेने घडवून आणलेला आहे. त्यामुळे मी पहिले प्रथमतः या जनतेचा, या मायबाप जनतेचा मनापासून आभार मानते आणि धन्यवाद देते. खर तर हा आजचा विजय हा विकासाचा विजय आहे. आप्पासाहेबांनी, तालुक्यातले आमदार यांनी जो आतापर्यंतचा विकास केला, त्यांच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर ह्या जनतेने विश्वास टाकला आणि त्या विश्वासाच्या पोटी आजची खरं तर ही ऐतिहासिक विजयाचं फलित आहे असं मी म्हणेन. दुसऱ्यांदा या ठिकाणी संधी मिळालेली नगराध्यक्ष. नक्कीच. कारण ह्या जनतेने वेळोवेळी आम्हाला गेले 20 वर्षापासून आमच्या कुटुंबावर, या शिवसैनिकांवर या जनतेने प्रेम केलं आणि त्या प्रेमापोटी मला या जनतेने परत दुसऱ्यांदा ही सेवेची संधी दिली आणि ती संधीचं सोनं, ती संधी सार्थक करून दाखवण्याचं आमदार साहेबांच्या नेतृत्वात मी नक्की काम करते. आपण 100% आमदार साहेबांच्या नेतृत्वात काम करते आहे. आमचं वरती आणि इथपर्यंतचं सत्तेत असलेले आम्ही आहोत. त्याच्यामुळे ह्या जनतेला पाणी देण्याचं जे वचन मी दिलेलं आहे ते नक्कीच मी पूर्ण करणार आहे.